नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023 ची पुढची प्रोसेस काय असणार आहे? त्याच्यानंतरनं नॉर्मलायझेशन मार्क जे आहेत, ते कधीपर्यंत डिस्प्ले होऊ शकतात, कधीपर्यंत येऊ शकतं, त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपली चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले असं सांगेल की बघा, आता तलाठी भरती संदर्भात काय केलं की यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की की 146 प्रश्न ऑब्जेक्शन म्हणजे काय केलं होतं की 146 प्रश्नांमधील ऑब्जेक्शन घेतले होते विद्यार्थ्यांनी. तर याच्यापैकी 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त केले आहेत आणि 2 प्रश्नाचे गुण सर्वांना त्या शिफ्टमध्ये त्या शिफ्टमध्ये काय केलं देण्यात आलेले आहे. आता ते कोणते आहेत याची तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेली आहे. तर इथं जर प्रश्न पाहिला तर 17 ऑगस्टच्या थर्ड शिफ्टमध्ये हा प्रश्न जो आहे आयडीवरनं चेक करायचा. याची काय केली की आन्सर की त्यांनी चेंज केलेली आहे. त्याच्यानंतरनं 18 ऑगस्टचा फर्स्ट शिफ्ट याची आन्सर की चेंज केली आहे. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर इथं 22 ऑगस्टच्या फर्स्ट शिफ्टचा याचा आन्सर की त्यांनी चेंज केलेली आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर या प्रश्नाचे आहेत 29 ऑगस्टच्या थर्ड शिफ्टच्या या प्रश्नाचे काय केले की सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत या प्रश्नाचे. ओके. काही असू दे त्याची चूक आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर 1 सप्टेंबरच्या फर्स्ट शिफ्टचे काय केले की याचे आन्सर की चेंज केलेले आहे. त्याच्यानंतरनं 4 सप्टेंबरच्या सेकंड शिफ्टमध्ये या प्रश्नाचे सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे त्यांचा प्रश्न असू दे बरोबर, काय असू दे, यांना सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं 6 सप्टेंबरच्या सेकंड शिफ्टमध्ये यांना काय केलं की आन्सर की चेंज केले आहेत. हे टोटल 7 प्रश्न होते. ज्याच्यामध्ये 2 याचे काय केले की त्यांनी सगळ्यांना फुल मार्क्स दिलेत आणि 5 याचे पर्याय त्यांनी बदलून दिलेले आहेत. हे माहिती होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता पुढील टप्पे काय असतात? आता नॉर्मली काय आहे की बघा, आतापर्यंत जर बघितलं तर यांनी काय केलंय की आतापर्यंत रिस्पॉन्स शीट दिलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे इंडिव्हिज्युअली मार्क आहेत. प्रत्येकाचे आपापले मार्क आहेत. तर याच्यानंतर जर बघितलं तर काय असतं, याच्यानंतर जर बघितलं तर ते स्टेप सांगेल तुम्हाला मी एकच मिनिट. ओके. हा फ्लो असेल. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर आतापर्यंत काय केलं, की ऑब्जेक्शन रेज केले होते. ऑब्जेक्शन रेज झाल्यानंतर ना फायनल रिस्पॉन्स शीट आलेले आहेत. बघा फायनल रिस्पॉन्स शीट सध्या काय केलं, की आलेले आहेत आता. त्याच्यानंतर काय होतं, की लवकरात लवकर काय करेल, की नॉर्मलायझेशन मार्क लिस्ट काय होईल, की तुमची नॉर्मलाईझेशन आणि प्रोव्हिजन सिलेक्शन लिस्ट तुमची येऊन जाईल. आता या गोष्टी काय करतील, ते सोबत देऊ शकतात. म्हणजे नॉर्मलायझेशन मार्क लिस्ट एका वेळी देऊ शकतात आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एका वेळेस येऊ शकते. त्याच्यानंतर म्हणजे एकाच वेळेस येऊ शकते किंवा वेगळे-वेगळे येऊ शकतात. त्याच्यानंतर काय होतं, की आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये काय होतं, की जे विद्यार्थी सिलेक्ट होतील, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्शन लिस्ट होते. ओके. फायनल सिलेक्शन लिस्ट येते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जेव्हा फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, तलाठी तुम्ही बनाल. आता हे प्रोसेसमध्ये जर पाहाल तुम्ही, तर बघा, की इथेपर्यंत आलेले आहे. तर नॉर्मलायझेशन मार्क आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती लवकरात लवकर येईल. ती येईल की या आठवड्यात येणार आहे. याच आठवड्यात येणार. कोणत्या बेसिसवरती येणार आहे तेही सांगतो तुम्हाला, की बघा आता एक बेस दाखवतो तुम्हाला मी. एकच मिनिट. ओके. तर इथे बघू शकता तुम्ही. अ, आहे इथे. इथे काय केलं की बघा, हे कृषी विभागाचं प्रसिद्धीपत्रक आहे. तर कृषी विभागामध्ये जे कृषी सहाय्यक पदाची रिक्त पदे कृषी सहाय्यक म्हणून निश्चित केल्यानंतर ना, सरळ सेवा अंतर्गत पेसा आणि नॉन पेसा भरतीची जाहिरात इकडली प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यावरून काय करण्यात आलं होतं, की जी प्रक्रिया आहे ती झाली होती, पूर्ण झाली होती. 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीत झाली होती. त्याच्यानंतर असं सांगितलं यांनी, की ही परीक्षा IBPS घेणार आहे ना येणार आहे आणि 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पैसा क्षेत्रातील पदभरती निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा रिक्त पदांची कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे काय, की फक्त नॉन पेसा पदं जी आहेत, ती काय करते, की पुढे भरण्यात म्हणजे पुढील प्रोसेससाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या या जाहिरातीमध्ये जर पाहिलं आपण, ओके, या जाहिराती जर बघितलं, तर फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे, फायनल सिलेक्शन जी आहे, ती काय करू शकते, की याच्यानंतर बनवू शकते. फक्त नॉन पेसा क्षेत्रासाठी काय करू शकते, बनवू शकते ही फायनल सिलेक्शन लिस्ट. ओके. तर फायनल सिलेक्शन लिस्ट आणि बाकी नॉन पेसा क्षेत्रांची काय करू शकते, सेपरेट लागू शकते ती. तर आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.